नमस्कार. कधी विचार केलाय का की एखादी निवडणूक फक्त काही मतांच्या फरकाने कशी काय जिंकली किंवा हरली जाते? बरं, आज आपण अशाच एका निकालाच्या खोलात जाणार आहोत. हा निकाल आपल्याला राजकीय रणनीती आणि शासन याबद्दल खूप काही शिकवून जाईल. तर चला थेट जाऊया नांदेड दक्षिणमध्ये. महाराष्ट्राच्या मराठवाडा भागातला हा एक महत्त्वाचा मतदारसंघ. ही एक अशी जागा आहे जिथे जुन्या परंपरा आणि आधुनिक जीवनातील रोजची आव्हानं एकत्र आलेली दिसतात. इथल्या लोकांची श्रद्धा जेवढी खोल आहे तितकाच त्यांचा जगण्याचा संघर्षही मोठा आहे. आता असं समजूया की आपण राजकीय गुप्तहेर आहोत आणि ही 2024ची निवडणूक एक रहस्य आहे. यामधला प्रत्येक आकडा, प्रत्येक डेटा पॉइंट हा या निकालामागचं सत्य उलगडणारा एक महत्त्वाचा धागा आहे. तर या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण लोकांचं म्हणणं काय आहे ते समजून घेऊ, मग आकड्यांच्या खोलात शिरू, त्यानंतर काही जुने ट्रेंड्स तपासू आणि सगळ्यात शेवटी भविष्याचा एक आराखडा पाहू. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न, मतदानासाठी लोकांना नक्की काय प्रवृत्त करतं? नांदेड दक्षिणमधले सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत हे समजल्याशिवाय लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय हे आपल्याला कळणार नाही. हे एक वाक्य बघा. सततचा दुष्काळ आणि कालव्यांच्या कामातील दिरंगाईमुळे शेतकरी त्रस्त आहेत. हे फक्त शब्द नाहीयेत नाही का? हजारो लोकांसाठी हे रोजचं वास्तव आहे आणि म्हणूनच हीच या भागातील सर्वात मोठी चिंता आहे, सगळ्यात मोठी. हे फक्त काही धोरणात्मक मुद्दे नाहीत. ही गोष्ट आहे त्या कुटुंबांची जी पोटापाण्यासाठी संघर्ष करत आहेत. ही गोष्ट आहे त्या तरुणांची जे भविष्याची स्वप्न पाहतायत. आणि त्या समाजाची ज्याला अजूनही मूलभूत सुविधांची आस आहे. तर मग या सगळ्या गंभीर समस्यांचा आणि लोकांच्या अपेक्षांचा निवडणुकीच्या निकालावर नक्की काय परिणाम झाला? चला आता थेट आकड्यांमध्ये डोकावून पाहूया. 2132. हो, फक्त इतकी मतं. संपूर्ण निवडणुकीचा निकाल एवढ्या कमी मतांवर ठरला. खरंच अविश्वसनीय आहे, नाही का? हे अगदी एखाद्या मॅरेथॉनच्या शर्यतीसारखं आहे, जी तुम्ही अगदी केसाच्या अंतराने जिंकता. मतांमधला फरक 1% कमी होता. विचार करा, एक चुकीचं पाऊल, थोडीशी चूक झाली असती तर निकाल पूर्णपणे वेगळा लागला असता. मग ही लढत इतकी अटीतटीची कशी झाली? प्रत्येक मताला इतकं महत्त्व का आलं? काय झालं हे तर आपण पाहिलं. आता हे असं का झालं याचा शोध घेऊया. आणि इथेच खरा प्रश्न दडला आहे. जर पहिले दोन उमेदवार इतके जवळ होते, इतके एकमेकांच्या बरोबरीनं चालत होते, तर मग बाकीची मतं गेली कुठे? कारण त्याच मतांनी तर निकालाचं चित्र बदलून टाकलं. या चार्टकडे नीट बघा. दिसतंय का? व्हीबीए आणि एका अपक्ष उमेदवाराने मतांचा किती मोठा वाटा घेतलाय. यालाच राजकारणाच्या भाषेत स्पॉइलर इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे काय, तर तिसरा आणि चौथा उमेदवार पहिल्या दोघांचं गणित पूर्णपणे बिघडून टाकतात. आता एक काम करूया, थोडं झूम आउट करून मोठ्या चित्राकडे पाहूया. ही निवडणूक काही एकटी घटना नाहीये, तर गेल्या 15 वर्षांपासून तयार होत असलेल्या एका मोठ्या राजकीय पॅटर्नचा हा एक भाग आहे. हे टाइमलाईन आपल्याला स्पष्टपणे दाखवते की नांदेड दक्षिणचे मतदार पक्षांना बदलायला पसंती देतात. यालाच स्विंग मतदारसंघ म्हणतात. म्हणजे अशी जागा जिथे कोणताही पक्ष विजयाची खात्री देऊ शकत नाही आणि सत्ता सतत बदलत राहते. आणि फक्त पक्षच नाही, मतदानाचं प्रमाणही सतत बदलत राहतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जास्त लोक मतदानाला बाहेर पडतात, जसं की 2019मध्ये झालं होतं, तेव्हा असं दिसतं की त्यांना व्यवस्थेमध्ये काहीतरी बदल हवा असतो. ठीक आहे, तर आपण समस्येचं विश्लेषण केलं. आता जरा उपायांबद्दल बोलूया. अशा गुंतागुंतीच्या मतदारसंघात सातत्यानं विजय कसा मिळवता येईल? याचं उत्तर दडलंय एका स्मार्ट, डेटा आधारित रणनीतीमध्ये. ही आहे चतुर्मुख सिद्धांत. आता नाव थोडं किचकट वाटू शकतं, पण ही निवडणूक जिंकण्यासाठीची एक सरळ, सोपी 4 भागांची स्मार्ट योजना आहे. यामध्ये 4 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं जातं. बघा, हे अगदी सोपं आहे. पहिलं, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना एकत्र आणा. दुसरं, तळागाळात एक मजबूत संघटना उभी करा. तिसरं, लोकांच्या थेट मनाला भिडेल अशी एक प्रभावी कथा सांगा. आणि चौथं, तुमच्याकडे जी काही संसाधने आहेत त्यांचा हुशारीने वापर करा. आता एक कल्पना करा. एक उमेदवार आहे जो फक्त राजकारणावर बोलत नाहीये, तर आपला स्वतःचा प्रवास लोकांसमोर मांडतोय. एक शिक्षक ज्याला सर्वांसाठी एक चांगलं भविष्य घडवायचं आहे. हीच तर आहे एका चांगल्या कथेची ताकद, जी लोकांना थेट जोडते. खरं तर निवडणूक जिंकणं हे एखाद्या बागेची मशागत करण्यासारखंच आहे. तुम्हाला आधी तिथली जमीन समजून घ्यावी लागते, तिला डेटाचं पाणी द्यावं लागतं आणि मग एका हुशार रणनीतीने तिची काळजी घ्यावी लागते. विजय तेव्हाच मिळतो जेव्हा ही सगळी मेहनत एकत्र येते.
तर मग या सगळ्या विश्लेषणानंतर काय वाटतं? अचूक डेटा आणि विश्लेषणामुळे राजकारणाची कला आता हळूहळू शासन प्रणालीचं विज्ञान बनत चालली आहे का? हा एक खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.